सर्व शिक्षणप्रेमींना नमस्कार. मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET या परीक्षेच्या पेपर 1 मध्ये पर्यावरण अभ्यास हा घटक खूप महत्त्वपूर्ण आहे. 30 गुणांसाठी हा घटक आहे आणि TET पास होण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण घटक हा आहे की या घटकाचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला 90 ते 100% गुण या घटकात मिळू शकतात. म्हणून या घटकावर मी कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. या घटकाच्या अनुषंगाने लक्ष्य काय असेल आपलं की पर्यावरण अभ्यास या विषयाचा सविस्तर अभ्यासक्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे. बालकांच्या नैसर्गिक जिज्ञासेला चालना देणारा हा विषय आहे आणि या अभ्यासाचं महत्त्व असं आहे की अनुभवावर आधारित शिक्षणावर भर देणारा हा विषय आहे. जीवनाशी निगडीत ज्ञान आणि कौशल्य विकसित करणारा हा विषय आहे आणि TETच्या दृष्टीने या विषयाला वेटेज म्हणून जवळपास 30 गुण आहेत. म्हणून हा विषय आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे. आता घटक कोणकोणते आहेत या विषयामध्ये ते थोडं समजून घेऊया. घटक पहिला आहे की पर्यावरणातील आपले स्थान. तर या घटकामध्ये आपलं शरीर, इंद्रिय, कुटुंब, शेजारी, समाज, विविध प्रकारची घरं, स्वच्छता आणि आरोग्य असे हे महत्त्वपूर्ण घटक आहेत आणि याच्यावर काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. जसे की शरीराच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण विषयांवर प्रश्न असतात. कुटुंब आणि शेजारी किंवा समाज याच्यावर काही प्रश्न असतात. स्वच्छता आणि आरोग्यावर सुद्धा प्रश्न असतात. म्हणून हा विषय आपण थोडा डीपमध्ये समजून घ्या. दुसरा घटक आहे वन्यजीव आणि प्राणी, ॲनिमल्स अँड प्लांट्स. तर यात प्राण्यांचे प्रकार आणि त्यांचे अधिवास याच्यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला येतात. प्राण्यांचे अन्न आणि हालचाली या घटकावर उपघटकावर सुद्धा प्रश्न येतात. या संबंधात येणारे काही प्रश्न मी पुढील व्हिडिओमध्ये प्रश्न उत्तरासह आपल्याला अतिशय सविस्तरपणे स्पष्टीकरणासह बहुपर्यायी प्रश्नांचा सराव आपल्याकडून करून घेणार आहे. त्यामुळे हा घटक अभ्यासताना वन्यजीव आणि प्राणी यांच्या संबंधातले सर्व उपघटक आपण समजून घ्या. वनस्पतींचे प्रकार आणि वनस्पतींचे वेगवेगळे होणारे उपयोग या दृष्टीने काही प्रश्न आपल्याला याच्यात येत असतात. तर याचीही आपल्याला तयारी करावी लागेल. आणि मुख्य म्हणजे शेती आणि बागकाम या संदर्भात सुद्धा या घटकावर काही प्रश्न विचारले जातात. अन्न आणि पोषण, फूड आणि न्यूट्रिशन हा घटक खूप महत्त्वपूर्ण आहे. या घटकावर सुद्धा काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. अन्नाचे प्रकार असतील, अन्नाची साखळी असेल, अन्न साठवण आणि स्वच्छता या संदर्भातले प्रश्न असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोषण आणि आरोग्य हा अन्न पोषणमधला महत्त्वपूर्ण घटक आहे. ज्या संदर्भात शासनाच्या अनेक योजना बालविकास विभागासाठी काही शालेय शिक्षणमध्ये सुद्धा सुरू आहेत. तर या योजनांशी संबंधित पण काही प्रश्न यात येतात आणि पोषण आरोग्याच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण बाबींवर या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. जसं की प्रधानमंत्री पोषण योजना, शालेय पोषण आहार योजना या योजनेसंदर्भात काही प्रश्न येतात किंवा अंगणवाडी बालवाडी वयातल्या मुलांसाठीचे काही अन्न पोषण योजनेवर सुद्धा या घटकामध्ये प्रश्न विचारले जातात. पुढचा घटक आहे पाणी. तर याच्यात पाण्याचे स्रोत, मग ते पाण्याच्या स्रोतांवर नैसर्गिक स्रोत कोणते या संदर्भात काही प्रश्न असतात. पाण्याचा वापर आणि बचत कशी करावी या संदर्भात काही उपयोजनात्मक प्रश्न असतात. पाण्याचं चक्र कसं आहे, जलचक्र त्याच्यावर प्रश्न येतात. पाणी प्रदूषण, प्राणी प्रदूषणावर असणारे उपाय, पाणी प्रदूषण कशामुळे होतं, कारण मीमांसा या प्रश्नांमध्ये आपल्याला विचारली जाते. म्हणून हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे आणि याचीसुद्धा आपण तयारी करा. प्रवास आणि दळणवळण, तर हा सुद्धा महत्त्वपूर्ण घटक यात आहे की जसं प्रवासाची साधने, भूतकाळामध्ये बैलगाडी असेल, घोडा असेल, उंट यापासून तर आजच्या काळातले विमान, रेल्वे, मेट्रो किंवा रस्ते वाहतूक याच्यावरसुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. नंतर पूर्वीच्या काळी आपण जे साधनं वापरायचो त्याच्यामधले पत्र असेल, सध्याच्या काळामध्ये आपण फोन, इंटरनेट या जमान्यातले काही साधनं असतील याच्यावरसुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि विशेष म्हणजे नकाशा आणि दिशादर्शक बाबींवरसुद्धा काही प्रश्न आपल्याला याच्यात नमुनात्मक विचारले जातात. नंतरचे काही घटक आहेत की गोष्टी कशा बनतात आणि कार्य करतात या संदर्भात, की जसं साधनं आणि यंत्र आहेत
की ते कशा प्रकारे बनवले जातात, त्यांचा उपयोग काय, ते काय कार्य करतात. ऊर्जा स्रोतवर प्रश्न असतात. ऊर्जा स्रोतमध्ये पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत याच्यावर काही प्रश्न येतात. वीज आणि इंधन या संदर्भात काही प्रश्न येतात. पुनर्वापर करणाऱ्या कोणकोणत्या इंधन स्रोत आहेत त्याच्यावर प्रश्न येतात. पुनर्विकसन कसं करता येईल इंधनाचं या संदर्भात काही प्रश्न येतात. स्थानिक व्यवसाय या संदर्भात सुद्धा याच्यावर प्रश्न येतात. नंतर याच घटकामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता या संदर्भात सुद्धा पर्यावरण अभ्यासामध्ये प्रश्न येतात. जसं विविध धर्म, त्या धर्मातील पोशाख, सण, भाषा, उत्सव या संदर्भात काही प्रश्न येतात. स्थानिक परंपरा आणि जीवनशैली याच्यावर सुद्धा काही प्रश्न येतात. नंतर सामाजिक सहिष्णुता आणि सामाजिक समरसता याच्यावर सुद्धा काही प्रश्न आपल्याला या घटकावर विचारले जातात. म्हणून हा विषयसुद्धा आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. स्थानिक पर्यावरण आणि संसाधने, ज्याच्यात स्थानिक जलस्रोत कोणते, त्याच्यातले वनस्पती, प्राणी यांचा उपयोग किंवा त्याच्यात जलस्रोतामध्ये आढळणारे प्राणी आणि या संदर्भात किंवा वनस्पती याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर या घटकाची सुद्धा आपण तयारी करा. स्थानिक व्यवसाय, स्थानिक व्यवसायामध्ये शेती असेल, हस्तकला असेल, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. याच्यात राज्यनिहाय किंवा राज्यातल्या विविध जे प्रादेशिक विभाग आहेत त्यांच्यानुसार काही प्रश्न विचारले जातात. पर्यावरणीय समस्यामध्ये प्रदूषण असेल, जंगलतोड असेल, या संदर्भात काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. काही विज्ञानाशी संबंध असणारे काही घटक आहेत, जसं की प्रकाश, ध्वनी, चुंबकत्व याची मूलभूत माहिती, याच्यावर सुद्धा काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. याचीसुद्धा आपल्याला तयारी करावी लागेल. याच्यावर असणारे काही प्रश्न मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तरांसकट आणि स्पष्टीकरणासकट आपल्याला सांगणार आहे. तर पुढचा व्हिडिओ जो आहे तो पुढचे 2 व्हिडिओ माझे प्रश्न उत्तरावर या संदर्भातच येणार आहेत. त्यामुळे आपण पुढचे व्हिडिओ निश्चित बघा. आता आपण अभ्यास कसा या घटकांचा करायचा या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. साधे प्रयोग आणि निरीक्षण या संदर्भात काही प्रश्न येतात. वस्तूंचे गुणधर्म, वजन, आकार, रंग या संदर्भातले काही प्रश्न येतात. तर या घटकाची तयारी आपण चांगली करा. नकाशा, दिशा ज्ञान, नकाशा व त्याचे घटक, दिशा ओळखणे, स्थानिक नकाशा आणि मार्गदर्शन, स्वच्छता व आरोग्य या संदर्भातले आपले प्रश्न, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छता अभियानाचे काही योजना असतील, त्यांच्या संबंधातले काही कार्य असेल, याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. रोग प्रतिबंधक उपायांवर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तर हा घटकसुद्धा आपण तयारी करा. बालकेंद्रित शिक्षण दृष्टिकोनाच्या दृष्टीने कृती आधारित शिक्षण असेल, मूल्य शिक्षण असेल, याच्यावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. म्हणून पर्यावरण अभ्यास हा 30 गुणांचा प्रश्न म्हणजे घटक आहे, पण अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे आणि खूप छान आहे. वाचल्यानंतर लक्षात राहील असा घटक आहे. जास्त तयारीची गरज नाही. एकदा वाचलं की 100% आपल्याला उत्तर येऊ शकेल. अशा पद्धतीने आपण तयारी करा. परीक्षेतील प्रश्नांचं स्वरूप साधारणतः MCQ असतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यात वस्तुनिष्ठ 4 बहुपर्यायी प्रश्न येतात आणि मग 4 पर्यायांमधून योग्य पर्यायाची निवड आपल्याला कशी करायची या संदर्भात मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. संकल्पनात्मक आणि अनुप्रयुक्तसुद्धा काही प्रश्न येतात आणि त्या दृष्टीने आपल्याला तयारी करावी लागेल. आपण उदाहरणार्थ पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोणते आणि मग त्याचे पर्याय दिलेले असतात. बोरवेल, नळ, प्लास्टिक बाटली, नदी. मग याच्यातून आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जाता यावासाठी नैसर्गिक जलस्रोत आहे. बोरवेल आणि नळ हे मानवनिर्मित स्रोत आहेत, तर बाटली हे साधन माध्यम आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं स्पष्टीकरणसुद्धा कळलं पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तराचं. या दृष्टीने पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा आपल्याला देणार आहे. तर अशा प्रकारे प्रश्नांची तयारी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये करायची आहे. आपण सध्या या पर्यावरण अभ्यासाचा एक तयारीयुक्त अभ्यास करा आणि मग पुढच्या वेळेस आपण याच्यावर सविस्तर अजून प्रश्न उत्तराचं स्पष्टीकरण समजून घेऊया. रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज करा की मागील वर्षाच्या याच घटकासंदर्भात आलेले काही प्रश्न असतील, कशा प्रकारे प्रश्न येतात, त्याचे प्रश्नपत्रिका सोडवा, कुठे चुका होतात त्या चुकांचं विश्लेषण करा. वेळेचं नियोजन करा, कारण की इथे वेळ खूप महत्त्वाची आहे. आपल्याला दिलेल्या वेळेत पेपर पूर्ण करायचा असतो. त्यामुळे 150 प्रश्न आहेत. 150 प्रश्नांसाठी आपल्याला ते 2.5 तास म्हणजे 150 मिनिटं मिळतात. प्रति प्रश्न 1 मिनिट देतात. गणितसारखा विषय आहे, त्याच्यामुळे कमी वेळात आपलं वाचन करून कसे प्रश्न सोडवता येतील यासाठी तयारी करा. मॉक टेस्ट घ्या. महत्त्वाच्या टिप्स मी नेहमीप्रमाणे आपल्याला देईल की दररोज ठराविक वेळेला अभ्यास करा, स्वतःच्या नोट्स काढा, समजून घेऊन अभ्यास करा, पाठांतर टाळा, वेळेचं नियोजन करा, आत्मविश्वास ठेवा, सकारात्मक राहा, डिजिटल साधनांचा वापर करा, सुयोग्य वापर करा, चांगल्या पद्धतीने वापर करा, आवश्यक ते चांगले चॅनल आणि आवश्यक त्या चांगल्या पोर्टलवरून माहिती घ्या. अशा प्रकारे आपण या विषयाची तयारी करा आणि निश्चितच आपल्याला या विषयासंदर्भात पुढील व्हिडिओमध्ये मी अतिशय चांगले प्रश्न उत्तरासह तयारी करणार आहे. तर आता आपण सर्वांनी या व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आपण जर प्रथमतः या चॅनलवर आला असाल तर माझ्या या शिक्षण सगळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.